अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे 10 मे शुक्रवार 2024. ह्या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा एक दिवस महत्वाचा आहे. माता लक्ष्मी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, तसेच आपले पित्रांना पित्रांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, पित्रांची सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. ह्या दिवशी आपल्या पित्रांना जे आपण जेवू घालतो, त्यांच्या नावानं दान धर्म करतो, तर आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. म्हणून ह्या दिवशी अक्षय तृतीयाला आपण पित्रांच्या नावे दान धर्म करत असतो, नैवेद्य दाखवत असतो आणि त्यांच्या नावानं ब्राह्मणाला दान देत असतो. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी काय काय काम करायचे आहेत महिलांनी, घरच्या ज्या लक्ष्मी स्वरूपी महिला आहेत, आणि महिलांनीच नाही पुरुषांनी सुद्धा महिलांना मदत करायची असते. बघा, एकटी महिलाने सगळं जर काम कार्य केलं तर पूर्ण होत नाही. म्हणून घरच्या सगळ्या लोकांनी एकमेकाला मदत करून कार्य करायचे असतात. अक्षय तृतीया हे अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठून आपलं मुख्य जो दरवाजा असतो, त्या दरवाजाला पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजाच्या समोरची जागा, मुख्य दरवाजा, चौकटी ह्या सगळ्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घर वगैरे आपलं स्वच्छ झाडून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून आपली पूर्ण लादी साफ करून घ्यायची आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकून करू शकता. नसेल तर तुम्ही साध्या पाण्यानं गंगा मातेचं स्मरण करत अंघोळ करून घ्यायचं आहे. अंघोळ झाल्याच्या नंतर दिवस उगवण्याच्या आधी आपल्याला अंघोळ करून घ्यायची आहे. अंघोळ झाल्या आपल्याला नवीन कपडे परिधान करायचे आहे आणि एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहे, एक फूल, हळदी, कुंकू, थोडीशी साखर त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि ते आपल्या हातामध्ये ते लोटा घ्यायचा आहे. सूर्याकडे, जसं सूर्य उगवतं त्याच्याकडे तोंड करून आपल्याला ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्यनारायणाला जल अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीया हे आपल्याला चांगले आरोग्य देण्यासाठी आपण सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी विनंती करायचं आहे. ह्या दिवशी भगवान सूर्याची कृपा झाल्याने आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि त्याची जी कृपा अक्षय राहतं. म्हणजे त्या दिवशी जे काही सेवा करतो त्याचे जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होते. मग जल अर्पण झाल्याच्या नंतर तुळशी मातेची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तुळशी माता भगवान विष्णूला अतिप्रिय आहे. या दिवशी आपल्या पित्रांना सद्गती व्हावं, भेटावी. आपले जे काही पित्र म्हणजे असंतुष्ट असतील तर त्या पित्रांना संतुष्टी प्राप्त व्हावं म्हणून आपण एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यातलं पाणी तुळशी मातेला अर्पण करून तुळशी मातेला हळदी, कुंकू, धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि तुळशी मातेची पंचोपचार पूजा करून घ्यायचा आहे आणि नैवेद्य काही आपल्याकडे खडी साखर वगैरे असेल तर नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावून आपलं सौभाग्य अखंड राहो म्हणून तुळशी मातेला विनंती करायची आहे. बघा महिलांनो, हा अक्षय तृतीया आहे. ह्या दिवशी जे काही आपण सेवा करतो त्याचं अक्षय पुण्य प्राप्त होतं. म्हणून तुळशी मातेला आपण विनंती करायचं आहे की आपलं अक्षय सौभाग्य टिकून राहू दे आणि आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावं म्हणून आपण तुळशी मातेची सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा झाल्याच्या नंतर आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेरून आणि मधून एक हळदीचं स्वास्तिक काढायचं आहे. माता लक्ष्मी येण्याचं मुख्य द्वार म्हणजे हे आपलं मुख्य दरवाजा. आतून मधून स्वास्तिक काढून स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला अशा 2 उभ्या रेषा ओढायच्या आहेत आणि त्याची हळदी, कुंकू, धूप, दीप ओवाळून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाला जो उंबरा आहे, त्या उंबराला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदी हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अतिप्रिय आहे आणि तसेच हळदीने आपल्या
घरामध्ये जे बाहेरचे जे काही नकारात्मकता शक्ती येते, ते नकारात्मक शक्ती त्या हळदीच्या लेपनामुळे आपल्या उंबऱ्याच्याच बाहेर राहून जातात. म्हणून ही एकतर औषधी पण उपयोगी पडते आणि माता लक्ष्मीला पण प्रिय हळद आहे आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. म्हणून आपण आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करून दोन्ही साइडला एक स्वास्तिक काढून आणि हळदी, कुंकू, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजाची पूजा करून घ्यायची आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अत्यंत प्रिय राहतात. ह्या आपण मुख्य दरवाजाची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करताना प्रसन्न राहते. म्हणून आपण मुख्य दरवाजाला चांगलं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. रांगोळी काढायचं आहे, दिवा लावायचा आहे, फुलं, हार, तोरण मुख्य दरवाजाला जे काही आपल्याकडे भेटतं ते आंब्याचे तोरण, अशोकांचे तोरण सगळं काही आपल्याला लावून घ्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला आपले जे काही स्वयंपाक आहे त्या दिवशी आपल्याला पितरांसाठी पुरणावरणाचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी मी म्हणत आहे, की सगळ्यांनी घरच्या लोकांनी जर महिलांना जर मदत केली तर सगळ्या कामासाठी त्यांना मदत होईल. मग आपले ही मुख्य दरवाजा, सूर्याची पूजा, तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला मुख्य आपल्या घरची देवघरांची पूजा करून घ्यायची आहे. देवघराची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही मातीचे आपण भांडे आणलं असाल तुम्ही देवीची म्हणजे आपल्या पितरांसाठी जे 2 छोटे-छोटे आपल्याला माठ आणायचं आहे. जर आपल्या घरातले दोन्ही म्हणजे तुमचे सासू-सासरे दोन्हीही जर नसतील, तर आपल्याला एक छोटा, एक मोठा असे माठ आणायचा आहे आणि ते आपण अगोदरच आणून घ्यायचं आहे, जे 8-9 तारखेला. आणि त्याच्यामध्ये आपण त्या दोघांच्या नावाचे पाणी वगैरे भरून त्याच्यावरती त्या माठाखाली थोडीशी तांदूळ घालून त्याच्यावरती ते ठेवून त्या माठाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्या माठावरती आपल्याला एक आंबा ठेवायचा आहे. मग अशा दोन्ही प्रकारचे हे एक पती-पत्नी दोन्ही पण नसेल, सासू-सासरे तुमचे दोन्ही नसेल, तर ते 2 आणायचं आहे. जर एकच गेलेला असेल, तर एकच आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते माठ वगैरे घेऊन यायचं आहे. ते पितरांच्या समर्पित असल्यामुळे ते माठ पितरांना समर्पित असल्यामुळे त्या दोघांची पूजा करून आपल्याला जो काही नैवेद्य आपण केलेला आहे, पुरण, वरण, रस वगैरे ते सगळं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि जर आपण घरी एखादी दोघं जर पती म्हणजे सासू-सासरे जर नसेल, तर दोघं जोडप्याला घरी आणून तुम्ही जेवू घालू शकता, त्यांची ओटी भरू शकता. जर ते शक्य नसेल, तर तुम्ही त्यांच्या नावानं तुम्ही दान देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पण हे लक्षात ठेवायचं आहे, आपण नैवेद्य दाखवेपर्यंत कोणीही अन्नाचं ग्रहण करायचं नाही. घरच्या ज्या मेन लोकं आहेत, देवांना आणि पितरांना नैवेद्य दाखवून अर्पण केल्याशिवाय मग ते अग्नीमध्ये ते नैवेद्य अर्पण केलं आणि आंबा त्या अग्नीत पिळल्याच्या नंतर ते आपल्या पितरांना पोहोचले जातं असं म्हटलं जातं. म्हणून जोवर ती पूजा आपली पूर्ण होत नाही, तोवर आपण अन्नग्रहण करायचं नाही, उपवासच करायचा असतो. मग हे आपल्याला पितरांची सेवा झाली. मग ते झाल्याच्या नंतर आपल्याला एक नैवेद्य घ्यायचा आहे. आपल्या गच्चीवरती किंवा आपल्या टेरेसवरती नेऊन आपण आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे कावळ्या वगैरे खाल्लं तर आपले पित्र संतुष्ट होतात अशी मान्यता आहे. आणि आपले पित्र सूक्ष्म रूपामध्ये कावळ्याच्या रूपामध्येच येतात. हे भगवंतांनी वरदान दिलेलं आहे. म्हणून आपण त्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या छतावरती 1-2 नैवेद्य जे काही आपण बनवलेलं आहे ते सगळं आपण वरती नेऊन दाखवायचं आहे आणि पाणी फिरून ठेवून द्यायचं आहे. आणि साईडला एक तांब्या किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी सुद्धा भरून ठेवायचं आहे. हा वैशाख महिना सुरू होतोय आणि खूप काही गरमी तडाखा पडतोय. सगळे पशु-पक्षी तडपतात, पाणी त्यांना भेटत नाही. मग तेच तुम्ही ठेवलेलं पाणी जर त्यांनी पिले तर ते संतुष्ट होतात, त्यांची आत्मा संतुष्ट होती आणि तुम्हाला सुद्धा त्यांचं पुण्य लागतं, अक्षय पुण्य लागतं. अक्षय तृतीया ही अक्षय पुण्य प्राप्त करण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
तसेच आपण एका तांदळावरती आपले लक्ष्मी पूजनामध्ये जसे काही आपण धन पूजण्यासाठी मांडतो, तर ह्या दिवशी सुद्धा आपण एका भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचा आहे. त्याच्यावरती पैसे आपले जेवढे काही तुम्ही ठेवू शकता. 11, 51, 101, 501 किंवा तुम्ही असे सुट्टे पैसे घेऊन त्याची तुम्ही पंचोपचार, अष्टगंध, हळदी-कुंकू, धूप-दीप लावून पूजा तुम्ही करू शकता. तसेच ह्या दिवशी कवडीला पण तेवढंच महत्त्व आहे. आपल्या घरात कवड्या असेल तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे. त्या तांदळावरती कवड्या ठेवायचा आहे आणि कवड्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि त्या कवड्यावरती श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र, नवार्ण मंत्र, जेवढे काही तुम्हाला लक्ष्मी मातेचे मंत्र येतात ते सगळे मंत्र त्या कवड्यावर आपल्याला म्हणायचे आहेत. ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कवड्या हे लक्ष्मीप्रिय आहे. ज्या घरामध्ये कवड्याची पूजा केली जाते त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि धन आपल्या घरामध्ये टिकून राहतं. म्हणजे टिकून राहणं म्हणजे काही अचानक असे संकट येणं, अपघात येणं, अचानक अशा काही ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, म्हणजे अचानक ज्या संकटे घडतात त्याच्यात अचानक आपलं धन आपलं खर्च होऊन जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या करून म्हणजे आपल्या परिवारावरती या गोष्टीचा परिणाम होत नाही. म्हणून आपण कवड्या सुद्धा ह्या दिवशी पुंजायचे आहेत. तसे अक्षय पात्र बघा, अक्षय पात्राचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ज्या वेळेस पांडव वनवासामध्ये गेले होते, त्यांच्याकडे अन्न नव्हतं, राहायला खाण्यासाठी पिण्यासाठी पाणी नव्हतं, खाण्यासाठी अन्न नव्हतं. तर मग एवढे 5 पांडव आणि द्रौपदी ह्यांना खाण्याची खूप काही त्रास होत होता. म्हणजे त्यांच्याकडे अन्नच नव्हतं. मग भगवान विष्णू कृष्णाने त्यांना असे अक्षय पात्र दिला होता आणि त्या पात्रामध्ये जे भरून अन्न ते बनवत होते, तर त्या अन्नाचं कितीतरी हजारो लोक जेवून जात होते. तर तो तसा एक अक्षय पात्र आणि हे अक्षय चतुर्थीच्या दिवशीच ह्याला दिले होते. युधिष्ठिराला तो अक्षय पात्र दिलेलं होतं. म्हणून त्या अक्षय पात्रामध्ये त्याने थोडंसं अन्नच भरून ठेवायचे आणि त्या अन्नाने त्यांनी अन्न शिजवायचं आणि कितीही लोक जरी खाल्ले तरी ते अन्न संपत नव्हतं. तुम्हाला तर माहितीच आहे कथा, की ज्यावेळेस द्रौपदीच्या घरी काहीच अन्न नव्हतं आणि दुर्वासा ऋषी तिथं जेवण्यासाठी त्यांच्याकडे आले होते. पण आता भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, की जे काही तुमचं अन्न आहे त्या अक्षय पात्रा म्हणून एकच दाणा उरला होता, तोच दाणा काढा आणि तुम्ही ते शिजवा. ते दाणं शिजवलेलं तुम्ही सगळ्यांना वाढा, मग सगळे खाऊन संतुष्ट होऊन जाईल. तर असा एक अक्षय पात्राचं महत्त्व आहे. म्हणून आपण अक्षय चतुर्थीच्या दिवशी एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे आणि तांब्याच्या लोट्याला स्वच्छ घासून पुसून त्याची पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिक काढायचं आहे आणि एका पाटावर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातले गहू किंवा तांदूळ हे धान्य त्याला भरायचं आहे आणि त्या धान्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे त्या अक्षय पात्राला आणि मग भगवान श्रीहरीला विनंती करायचं आहे. जसं पांडवाला कधीही अन्नाची गरज पडली नाही, कधी अन्न कमी पडली नाही, कधी त्यांना अन्नाचा पुरवठा भासला नाही, तसंच त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये बी अन्न धान्याचे भंडार भरून राहावं, कधीही आपले अन्नधान्याचे भंडार खाली होऊ नये, तशीच बरकती होत राहावं, धन बरकती व्हावं, अन्न बरकती व्हावं. म्हणून आपण अक्षय पात्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि ते अक्षय पात्रातले जे काही धान्य आहेत ते धान्य आपण प्रत्येक धान्यामध्ये धान्य मिक्स करून ठेवायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये कुणीही आलेलं माणूस उपाशी जात नाही. तर ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ही अक्षय पात्राची पूजा करायची आहे. त्याचप्रकारे अचानक जर आपल्या घरामध्ये जर कोणी मागायला आले किंवा काही आपल्या पाहुणे आले किंवा आपले कोणीतरी ओळखीचे आले किंवा बिनओळखीचे आले, काही जरी आपल्याला मागितले, तर ह्या दिवशी कधीही तुम्ही त्यांना परत करू नका. काही ना काही जे काही तुम्ही अन्न बनवलेलं आहे, अन्न देऊ शकता, धान्य देऊ शकता किंवा यथाशक्ती तुम्ही काही देऊ शकता. पण त्यांचा मान सन्मान करूनच तुम्ही आपल्या घरातून त्यांना पाठवायचं आहे.
अक्षय तृतीया आहे. भगवान आपली परीक्षा घेण्यासाठी कोणत्याही रूपामध्ये तो आपल्याकडे येत असतो. म्हणून आपल्या दारावरती उद्या कोणीही येईल, उद्या म्हणजे अक्षय तृतीयाला असे कधीही आपण आपल्या दारावर कुणीही येऊ द्या, त्यांचं अपमान करायचं नाही. मान-सन्मान नाही केला तरी पण चालेल, पण अपमान करायचा नाही. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी जर कोणी अचानक आले, तर ह्या दिवशी तुम्ही आवर्जून त्यांचा अपमान तर करूच नका, पण त्यांना मान-सन्मान करून जे यथाशक्ती आपण त्यांना काही देऊ शकतो, अन्न, पाणी किंवा धान्य ते देऊन संतुष्ट करून त्यांना पाठवायचं आहे. तसेच उद्या ब्राह्मणाला, गोरगरिबांना तुम्ही आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी, पितृ आपले संतुष्ट व्हावं, पितरांच्या ज्या काही आपल्या दोष आहे, आपल्या कुंडलीतले पितृदोष आहे, त्या पितृदोषाचा नाश व्हावं, नष्ट व्हावं म्हणून उद्या पितरांच्या नावाने आपल्याला काही दान धर्म करायचे आहेत. म्हणजे दान धर्म म्हणजे गरिबांना काही वस्तू द्यायच्या आहे, ते जे भुकेले आहेत त्यांना अन्न द्यायचं आहे. ब्राह्मणाला आपल्याला दक्षिणा वगैरे देऊन आपल्याला संतुष्ट करायचं आहे आणि गाईला आपण घास द्यायचा आहे. असे केल्याने सुद्धा आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. आपले पित्र संतुष्ट होतात आणि आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होत असतो. तसेच जर तुमच्याकडे गॅलरी असेल, जागा असेल, टेरेस असेल, तर तुम्हाला पक्ष्यांसाठी पाणी, थोडेसे दाणे आपल्याला भरून ठेवायचं आहे. हा तडाख्याचा ऊन एवढं झालेलं आहे की पक्षी पाण्यासाठी तडफडत असतात. जर आपण शक्य असेल तर उद्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपण पशु पक्षींसाठी पाण्याची व्यवस्था करू शकता. तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ह्यांचं आपल्या जीवनामध्ये खूप त्याचं पॉझिटिव्ह परिणाम हे होत असतं. ह्या दिसायला करायला ह्या छोटी गोष्टी असतात, पण ह्यांचं महत्त्व खूप असतं. तर ही माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली? आवडला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे जे मी काही व्हिडिओ पुढे टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला पोहोचेल. अजून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद. शुभ दिवस जावो. सगळ्यांची इच्छा पूर्ण